सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वन परिक्षेत्रातील चाचह गावातील ऊस शेतात बिबट्याची नवजात पिल्ले आढळून आली आहे। दिंडोरी वन पथकाने धाव घेत पिल्लांना रेस्क्यू केले होते। त्यापैकी एकाची त्वचा पांढरी असल्याचं आढळून आल्याने नाशिक डिव्हिजनच्या पथकाला पाचारण करण्यात आलं। या पथकाने 10 दिवसांच्या तीनही बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली। पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना आहे। दिंडोरी उपवन परिक्षेत्रातील चाचहगाव शिवारात असलेल्या एका ऊस शेतीमध्ये काही दिवसांपूर्वी 3 नवजात बछडे शेतमजुरांना दिसले होते। वन विभागाला माहिती मिळताच पथकाने 3ही पिल्लांना ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी एका बछड्याचा रंग पांढरा असल्याचं आढळून आलं। त्याच्या त्वचेवर हलके काळे ठिपके काही ठिकाणी दिसत होते। त्यामुळे वन विभागाने रेस्क्यूच्या पथकाला पाचारण केले। पथकाने TTC मध्ये आणून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता 10 दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। यानंतर सायंकाळी पथक पुन्हा बछड्यांना घेऊन चाचड गावातील ऊस शेतात पोहोचले। जनपथकाने आई आणि बछड्यांची पुन्हा भेट घडविण्यासाठी एका टोपलीच्या खाली पिल्लांना झाकून ठेवलं। परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले होते। रात्रीच्या वेळी बिबट्या मादीने येऊन 3ही पिल्लांना उभठ्यात धरून सुरक्षित अधिवासात हलवलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।